मोमेंट्स विथ व्योम. कसे आहेत सगळे? व्योमला दुबईमध्ये प्रॉपर 1 इयर कंप्लीट झाले. वी आर सो हॅपी. हा बघा, आंघोळ झाले सगळ्यांची, छान सगळे रेडी झालेले आहेत. आम्ही छोटंसं काहीतरी करणार आहोत फॉर माय बेबी, सो दॅट तो जेव्हा मोठा होईल तेव्हा तो ह्या सगळ्या मेमरीज बघेल आणि किती खुश होईल. सो वी आर प्लॅनिंग समथिंग. मी तुम्हाला दाखवतोय आम्ही काय प्लॅन करतोय. तो आज व्योमला, आज नाही बेसिकली काल व्योमला 1 इयर कम्प्लीट झाला. सो आय वॉज टेलिंग की आज काहीतरी छान असं प्लॅन केलेला आहे. सो हा बघ, झाला बघ, हा काल बनवलेला डब्बा. ही इज व्हेरी बिझी. त्याच्यामध्ये तो खेळत नाही आहे, म्हणजे जो त्याचा यूज केले बनवलेला आहे ना त्याचं सो काही करत नाहीये. बट तो उलटून फेकून टाकतोय, त्याच्यावरती बसतोय, त्याला घेऊन फिरतोय. दिस इज व्हॉट इज हॅपनिंग. सो मी तुम्हाला दाखवते काय चाललंय. ओ आज व्योमला 1 इयर कंप्लीट झाले. Happy 1 year to you. Happy 1 year to you. आणि केक देऊ पण द्यायचा आपण. 1 year complete as a resident in UAE. थोड्याशा नोटीला भरूया. काय केलं मम्माने? मम्माला भरवतो. मम्माला भरू, मम्माला भरू. मम्माला भरू. सरळ बस. पकड, मम्माला भरू. अय्या, त्याने पण तोंड वर केलं मोठं. त्याचं असं झालं, मला भरवा ना, मला कोण का नाही भरवत आहे. व्योम कुठे चालला? ए हिरो, बॅग मध्ये बसून कुठे चालला माझा बेटू? ओ माय गॉड, यू आर पॅकिंग युअर स्टफ.
पिशी आली की शिकायला आज माहितीये आज मी असे बसलेले इंस्टा बघत होते तेव्हा ना असे बरेच लोकांचे व्हिडिओज आणि असे पोस्ट आले होते ज्याच्यात ना एक इतकी जबरदस्त गोष्ट वाचली मी की वाचली म्हणजे ती व्हिडिओ आलेली की ती इराणची बाई होती. ओके. ठीक आहे. इराणची बाई 7 months प्रेग्नेंट होती. ओके. आणि ती ॲज अ टुरिस्ट आली होती दुबईला. ठीक आहे. आता फ्लाईट्स नाही आहेत इराणला जाणारे. ओके. आणि त्यांनी ना त्यांचे वाटतं विजा पण संपला आणि त्यांचे वाटतं पैसे पण संपले, एक्झॉस्ट झाले. ॲज अ टुरिस्ट आले होते ते लोक. बरोबर. तर त्यांनी गव्हर्नमेंटला इकडे DED दुबई इकॉनॉमिक जे आहे टुरिझमचे त्यांनी मेसेज केला की असं असं झालेलं आहे. हां, तर कॉन्टॅक्ट केला की अशी अशी सिच्युएशन आहे, माझी बायको प्रेग्नंट आहे आणि असं झालेलं आहे. मग दुबई गव्हर्नमेंटने काय केलं, इथे हॉस्पिटल आहे लतिफा म्हणून, तो गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, माहिती मला. लतिफा हॉस्पिटल. बोलला की तुम्ही लतिफा हॉस्पिटलला जा, मी हॉस्पिटलला सगळं काय इन्फॉर्म करून ठेवलेलं आहे ऑलरेडी. ओके. मग त्यांनी विचारलं त्या माणसाने की पैशाचं कसं काय, हॉस्पिटलला जाणार पैशाचं काय. तर गव्हर्नमेंट सेड तुम्ही वरी करू नका, तुमचे सगळे एक्सपेन्सेस जोपर्यंत ते इथे आहेत, भले मग डिलिव्हरी होऊ दे, काही होऊ दे, ती गव्हर्नमेंट टेक केअर करणार आहे. डू यू बिलीव्ह दिस? असेच तर हे करतात ना, अकॉमोडेशन वगैरे पण फ्री मध्ये तर देत आहे. अकॉमोडेशन किती लोकांचं पण आता माहिती पोस्ट येत आहे जिथे वेअर ते लोक अक्षरशः ट्विट करतात गव्हर्नमेंटला, DEDला ट्विट करतात की आमची विजा संपलेले आहेत, हॉटेल स्टे संपलेले आहेत, आमचे पैसे संपलेले आहेत, आता आम्ही करायचं काय, आम्हाला कोण मदत करणार. तर DEDने अक्षरशः त्यांना मेसेज केलेले आहेत हा सगळ्यांना आणि सांगितलेलं आहे तुम्ही ज्या कोणत्याही हॉस्पिटलला होते हॉस्पिटल बोलते ज्या कोणत्याही हॉटेलला होते तिथे रिटर्न जा, सगळे स्टे आणि जे काय आहे तो खर्च पूर्ण गव्हर्नमेंट उचलणार आहे. म्हणजे काय कमालची गोष्ट आहे. अरे बापरे, काय व्हॉट इज देअर? असं काय नाही, आवाज येतोय बाहेर. बोल. वेलकम बॅक टू अवर चॅनल. बोल. तो खाली बसला. शी करतो. ची ब्लॉगिंग मध्ये ची करतोय. ची कर करू दे ना उद्देश, असं डिस्ट्रॅक्ट करू नको, करशी कर. सो 2 दिवसापासून थोडा पीस आहे, आम्हाला अलर्ट नाही आलेले आहेत. ओके. आणि असे इंटरसेप्शनचे आवाज किंवा वरून ड्रोन चाललेत किंवा जेट चाललेत असे आवाजही नाही आलेत. आम्ही 2 दिवस शांतीमध्ये आहोत, लाईक लिटरली शांतीमध्ये आहोत. पण जे न्यूज आहेत ना त्याच्यामध्ये असं आम्हाला कळलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी ड्रोनचे इंटरसेप्शन झालेत, आग लागले, ऑइल रिफायनरीवर अटॅक झालेले आहेत, असे बरेच अटॅक झालेले आहेत. ते रेसिडेन्शियल एरियामध्ये पण आहे. तर आम्ही सेफ आहोत.
दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सगळे सेफ असले पाहिजे. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. गव्हर्नमेंट इज डुईंग द बेस्ट. गव्हर्नमेंट खरंच हॅट्स ऑफ टू दिस गव्हर्नमेंट सिरियसली, की लोक जी अडकले त्यांचीही मदत करतायत. आणि सही आहे, मला आवडली खरंच. मला ह्या कंट्रीपासून प्रेम झालेलं आहे अक्षरशः. की मी हॅपी की मी ह्या कंट्रीचा पार्ट आहे, पण घाबरलेले सुद्धा आहे. ओके, ही भीती जाणार नाहीये. तर असं होती व्योमची 1 इयरची जर्नी इन दुबई. बघता बघता व्योम इतका मोठा झाला, असं वाटत होतं की आत्ताच तर लहान छोटूसा बेबी होता माझा, आणि इज ऑलमोस्ट 16 months ओल्ड नाव. तर हे जे व्लॉग्स आहेत ना, हे एक जरिया आहे की हे व्योमची मेमरीज, व्योम जेव्हा मोठा होईल आणि बघेल की ही वॉज लव्ड, इतकं त्याला प्रेम मिळत होतं फॅमिलीचं, किती किती सुंदर वाटेल जेव्हा ते ह्या वस्तू की बघेल, जेव्हा तो कामाला जाईल, जेव्हा तो मोठा होईल. ओके, आमच्या सगळ्यांकडे ती मेमरीज असेल. आय कुड सी माय बेबी. छोटूसा असताना तो किती मजा करायचा, आम्ही त्याच्याबरोबर किती मजा करायचो. तर ही मेमरीज त्याच्यासाठी असणार, आमच्यासाठी असणार, आजी आजोबांसाठी असणार, सगळ्यांसाठी असणार. किती विचार करूनच किती छान वाटतं की वाव, मी हे मेमरीज कॅप्चर केलेले आहेत आणि हे फॉर एव्हर असणार आहेत त्याच्याकडे, फॉर एव्हर सगळ्यांकडे. अशी आहे आमची ही जर्नी विच इज डेडिकेटेड टू व्योम. आणि व्योम, तू ही जे बघत असशील, लेट मी टेल यू, वी लव्ह यू अ लॉट. तर याच्या बरोबरच एंड करूया आजचा व्लॉग, आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन, डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर युट्यूब चॅनल. बाय.